श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र जपताय, पण तरीही आयुष्यात काहीच बदल होत नाही आहे का? मनात प्रश्न येतो का, मी एवढा जपमाळ करते तरीही माझं ऐकत का नाही? जर तुमच्याही मनात हा प्रश्न कधीतरी आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण की आज मी तुम्हाला सांगणार आहे ती धक्कादायक चूक जी 90% लोक नकळत करतात आणि त्यामुळे त्याचा जपाचं निष्फळ ठरतं. एक साधा भक्त होता. तो रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामजप करत असत. महिने गेले, वर्ष गेले, पण त्याच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही. एक दिवस तो खूप दुःखी होऊन म्हणाला, स्वामी, मी एवढा जप करतोय तरीही तुम्ही माझ्याकडे का बघत नाही? त्याच रात्री त्या भक्ताला एक स्वप्न पडलं. त्यामध्ये स्वामी आले. स्वामी म्हणाले, बाळा, तुझा जप मला ऐकू येतोय, पण तुझं मन माझ्याकडे नसतं आणि येथेच आहे सगळ्यात मोठं सत्य. आपण जप करतो, स्वामींचा तारक मंत्र म्हणतो, पण हे करत असताना नित्यसेवेमध्ये आपण स्वामींची जेव्हा सेवा करतो त्यामध्ये काही चुका नकळत आपल्याकडून घडतात. तर त्या अशा 5 चुका आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्ही जर टाळल्या तर तुम्हाला तुमच्या मंत्राचं, तुमच्या भक्तीचं, तुमच्या सेवेचं फळ हे नक्कीच मिळेल. पहिली चूक, फक्त ओठांनी जप, मन दुसरीकडे. आपण जप करतो, मन मात्र दुसरीकडेच असतं. मनात काय चालू असतं? घरकाम, टेन्शन, फ्युचरची प्लॅनिंग, इकडच्या तिकडच्या गोष्टी मनामध्ये विचार चालू असतात. मंत्र चालू पण मन भटकतंय. खरं सांगू का, आपण जप करताना श्री स्वामी समर्थ म्हणतो, पण मनात चालू असतं उद्याचं काम, आता यानंतर काय करू, घरातली कामं, पैसे, टेन्शन, हेच विचार मनामध्ये चालू असतात. हे एक जप मेकॅनिकल होतो, एनर्जी तयार होत नाही यामुळे. दुसरी चूक, श्रद्धा नसणे. बऱ्याच वेळेस मनामध्ये शंका असते, खरंच फायदा होईल का? स्वामींवर पूर्ण विश्वास नसेल तर जपाची शक्ती ही अर्धीच राहते. श्रद्धा जपाची आत्मा. जितकी तुमची शक्ती असेल तितकी त्या मंत्राची शक्ती वाढते. जपाची ताकद मंत्रात नसते, ती तुमच्या श्रद्धेत असते. त्यामुळे पूर्ण भक्तिभावाने स्वामी समर्थांच्या मंत्रांचा, तारक मंत्रांचा जप करा. तिसरी चूक टाळायची आपल्याला, ती म्हणजे चुकीचा वेळ आणि घाईक जप. काही लोक मोबाईल बघत बघत जप करतात. काही जणांना कामं असतात, बरीचशी कामं असतात, पण आपला एक ठराविक वेळ म्हणून ठरवा आणि त्या वेळेमध्ये तुमची नित्यसेवा करा, जेणेकरून तुम्हाला घाई, गडबड किंवा दुसरे कोणते कामं आठवणार नाहीत त्यावेळेस तुम्ही सेवा करत असताना. काही जण फक्त काऊन पूर्ण करायला जप करतात, तर हा जप नाही, ती एक रूटीन आहे. तुम्ही जप करता पण घाईघाईत करता का, फक्त काऊन पूर्ण करायला? तर मग हा जप नाही, ही एक तुमची रूटीन, तुमची सवय झालेली आहे. त्यामुळे
मन विचलित होतं जप करताना. म्हणून मनापासून एक ठराविक वेळ ठरवून घाईघाई न करता जप करा. चौथी चूक म्हणजे स्वार्थी अपेक्षा. जप म्हणजे बार्गेनिंग नाही आहे. मला हे दे ते दे अशी मागणी असेल तर जप प्युअर राहत नाही. स्वामींचं नाव घेताना जर प्रत्येक वेळेस काहीतरी मागत असाल तर तो जप नसतो, तो व्यवहार असतो. स्वामींना आपण फक्त अडचणीच्या वेळी आठवतो, काम झालं की विसरतो. मग ते आपल्या मनापासून कसे जोडले जातील? त्यामुळे स्वामींचं नाव तुमच्या मनामध्ये हे अडचणीच्या वेळेस देखील तुम्ही सुखदुःखात नाव असलं पाहिजे. कोणताही काहीही असेल तरी स्वामींचं नाव हे तुमच्या मुखी असलं पाहिजे. 5वी चूक, सातत्य नसणं. आज जप केला, उद्या नाही, असं इनकन्सिस्टन्सी असेल तर परिणाम कधीच दिसणार नाही. जसं की झाडाला रोज पाणी दिलं तरच ते वाढतं, तसंच जपाला रोज सातत्य दिलं तरच परिणाम दिसतो. जपात सातत्य नसेल तर त्याची ताकद, शक्ती कधीच तयार होत नाही. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे का की जपात सातत्य जर नसेल तर आधी केलेले जपांचं फळ देखील कमी होतं. म्हणूनच जपात सातत्य ठेवणं हे खूप गरजेचं आहे. दररोज तुम्हाला जर 11 माळी जमत नसतील किंवा 11 वेळा जरी तुम्हाला जमत नसेल, तुम्हाला जितकं शक्य होते 108 वेळा, किंवा जरी तुम्ही तारक मंत्र म्हणत असाल रोज 11 वेळा किंवा 1 वेळा, तरी तुम्ही जितक्या वेळा म्हणताय पण ते तुमचं रोज असलं पाहिजे. दररोज थोडासा तरी जप सेवा ही असली पाहिजे, पण ती मनापासून करा. तेच तुम्हाला खऱ्या परिणामापर्यंत घेऊन जाईल. एकच शक्तिशाली उपाय आहे यावर. तुम्ही किती वेळ जप करताय हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती भावनेने जप करताय हे महत्त्वाचं आहे. कसा कराल मग? त्यासाठी एक शांत जागा निवडा, डोळे मिटा, स्वामींच्या फोटोसमोर बसा, किंवा जरी फोटो नसेल तर स्वामींचा चेहरा डोळे बंद करून डोळ्यासमोर इमॅजिन करा. प्रत्येक मंत्र हा हृदयातून बोला. जसं की स्वामी तुमच्या समोर बसलेत आणि तुम्ही स्वामींशी संवाद साधताय असं म्हणा, श्री स्वामी समर्थ. किंवा जरी तुम्ही तारक मंत्र म्हणत असाल तर तुम्ही मंत्रजाप देखील करू शकता, नामजप देखील करू शकता, पण तो मनापासून तुम्ही स्वामींशी बोलताय असं वाटलं पाहिजे. 11 वेळा करा, 108 वेळा करा, पण तुम्ही असं केलं तर ते पॉवरफुल ठरू शकतं. स्वामी कधीही दूर नसतात, ते फक्त पाहतात की तुम्ही त्यांना किती मनापासून हाक मारताय. एक दिवस तुमचा जप स्वामींपर्यंत नक्की पोचेल आणि त्या दिवशी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल. आजपासून या पद्धतीने तुम्ही जप करा. जप हा फक्त काउंटसाठी नसला पाहिजे, तो मनापासून असला पाहिजे. स्वामींना हाक मारा, ते नक्की ऐकतील. अंतःकरणातून मारलेली हाक कधीच वाया जात नाही. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये एका स्वामी भक्तापर्यंत जरूर पोचवा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्ही खऱ्या श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणत असाल तर कमेंट्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.